मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? जनरली मेनोपॉज म्हणजे पाळी बंद होणं इतपत माहिती ही सगळ्यांना असते. पण ती बंद का होते हे समजून घेण्यासाठी मुळात पाळी सुरू का होते, ती प्रक्रिया काय आहे हे जर समजून घेतलं तर ते अधिक योग्य राहील किंवा ते समजायला सोपं जाईल असे. तर ज्यावेळेला एखादी मुलगी जन्माला येते ना, त्यावेळेला तिच्यामध्ये ती स्त्रीबीजांचा साठा ही जन्मतः घेऊन येते. ती एकदा जन्माला आल्यावर त्याची निर्मिती ही पुन्हा पुन्हा होत नसते. म्हणजे काय तर तिच्या ओव्हरीजमध्ये ओवम म्हणजे स्त्रीबीजांचा साठा हा एक ठराविक काही लाखांमध्ये तो असतो. मग साधारण 12व्या-13व्या वर्षी तिची ज्या वेळेला पाळी सुरू होते त्यावेळेला एक ओव्युलेशनची प्रक्रिया ही सुरू होत असते. म्हणजे एक साधारण हे जे काही स्त्री बीज आहे हे मी म्हटलं तर स्त्री बीजाची सुद्धा एक रचना असते. म्हणजे एखादं बी आणि त्याच्यावर एक कव्हरिंग कोश असेल. आता उदाहरण घ्यायचं समजायचं झालं तर आपण जर बदाम हा डोळ्यासमोर आणला तर तो बदाम कसा एका कव्हरिंग मध्ये असतो, राईट, आणि आत ती बी असते. तर एक समजण्यासाठी म्हणून आत ओवम आणि वर फॉलिकल अशा स्वरूपाची ती रचना असते. मग साधारण दर महिन्याला एक 4 ते 5 फॉलिकल्स हे मॅच्युअर व्हायला लागतात आणि पाळीच्या साधारण 12व्या किंवा 14व्या दिवशी ते रप्चर होतं, फुटतं आणि त्यातून ते असणारं स्त्री बीज हे रिलीज होतं. याला ओव्युलेशन असं म्हणतात. मग ही प्रक्रिया ज्या वेळेला होते त्या काळामध्ये जर पुरुष बीजाचा संपर्क आला तर गर्भधारणा राहू शकते, म्हणजे कन्सेप्शन होऊ शकतं. आणि जर तसं नाही झालं तर पुढच्या साधारण 1-2 आठवड्यामध्ये पिरियड्स येतात. तर ही जी प्रक्रिया आहे ना, साधारण जी 12व्या-13व्या वर्षी सुरू होते ही पुढे तिच्या मेनोपॉज पर्यंत ही कंटिन्युअस राहते. त्याच्यात खंड पडतो, पण तो कधी पडतो की ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते किंवा जो पोस्टनेटल पिरियड असतो त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर एक साधारण काही महिने ते वर्षभर पिरियड्स येत नाहीत, काही मोठी आजारपणं झाली तरी सुद्धा या प्रक्रियेत खंड पडतो. अन्यथा काय होतं की जे आपण पाहिलं की एक ती ठराविक साठा घेऊन आलेली असते. मग ह्या 12व्या-13व्या वर्षी ही प्रक्रिया जी सुरू होते तो साठा हा कंटिन्युअसली खर्ची पडत असतो. मग कुठेतरी एक काळ असा येणार आहे की तो साठा हा संपणार आहे आणि मग ओव्युलेशन होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून पिरियड्स येत नाहीत. असं जरी असलं ना तरी सुद्धा ते काही एकदम होणारी प्रक्रिया नाहीये. आपल्याला एक व्यवहारामध्ये माहिती असतं की काही जणांचे पिरियड्स हे साधारण 2-2, 3-3 महिन्यांनी येतात, नंतर शेवटी किंवा 2-3 आठवड्यांनीही येतात. असा जो काही बदल होत होत एक काळ असा असतो की सलग 12 महिने तिला पिरियड्स येत नाहीत. अँड दॅट 13th मंथ तो जो पहिला दिवस असतो त्या 13व्या महिन्याचा त्या दिवशी ऑफिशियली तिचा मेनोपॉज झाला असं म्हणता येतं. म्हणजे हे बॅक कॅल्क्युलेशन आहे, राईट. 12 महिने सलग पिरियड्स न येणं. म्हणजे एक्झाम्पल आता आपण 1 जानेवारी 26ला एखाद्या बाईचे पिरियड्स आले आणि या वर्षभरात पिरियड्स आलेच नाहीत, मग 1 जानेवारी 27ला आपण म्हणू शकतो की आता तिचा मेनोपॉज झाला.